आज भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात बोधगया महाविहार कायदा 1949 रद्द करावा व बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे या प्रमुख मागण्या केल्या गेल्या। अम्बेडकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भीमराव साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे भैया, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा, मंदिरांच्या हक्काचं अधिनियम 1949 रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो। 1949 चा कायदा रद्द झालाच पाहिजे, 1949 चा कायदा रद्द झालाच पाहिजे। होत कसं नाही, झालाच पाहिजे, होत कसं नाही, झालाच पाहिजे। बौद्ध विहार आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। खरं तर बोधगया महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या म्हणजे हिंदूंच्या ताब्यात गेलेला आहे आणि 1949 चा जो कायदा आहे तो कायदा अत्यंत जाचक आहे। त्याच्यामध्ये ज्या नियम अटी आहेत त्याच्यामध्ये बौद्धाला कुठेही स्थान नाही आणि फक्त 4च बौद्ध आणि 4 हिंदू आणि त्यांचा मॅजिस्ट्रेट जो आहे त्या ठिकाणचा जो जिल्हाधिकारी आहे जो चेअरमन आहे तो त्या संस्थेचा ट्रस्टचा तो हाही हिंदूच असला पाहिजे। जर तो इतर कोण्या जातीचा असेल किंवा इतर कोण्या धर्माचा जर तो असेल तर त्याला त्या ठिकाणी जे 4 सदस्य घेतलेले आहेत त्यातील एक हिंदू अध्यक्ष राहील आणि तो सदस्य म्हणून राहील। अशा पद्धतीच्या जाचक अटी या कायद्यामध्ये टाकलेल्या आहेत। यामुळे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव साहेब आंबेडकर यांनी या दोन वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त विद्यमानानं हे आंदोलन या आज बीड या ठिकाणी होत आहे। या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल किंवा आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटना या आंदोलनामध्ये आज सहभागी आहेत। यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की बोधगया येथील महाबोधी विहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांच्या सोबत घेऊन त्यांच्या ताब्यात द्यावे आणि महाबोधी महाविहार हे पवित्र धर्मस्थळ असून बोधगया महावीर कायदा 1949 चा कायदा हा रद्द करावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत।